नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तेजश्री शिंदे, सेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल CBSE या शाळेच्या मराठी विभागाची शिक्षिका आहे. आज आपण धडा 9वा निळे कमळ हा शिकणार आहोत. चला तर पान नंबर 51 म्हणजे 5वर 1 उघडा. निळे कमळ. एक मोठे अरण्य होते. त्यात एक तळे होते. तळे म्हणजे लेक, अरण्य म्हणजे फॉरेस्ट. ते पाण्याने नेहमी तुडुंब भरलेले असे, म्हणजे पाण्याने खूप भरलेलं असे. चंद्र सूर्य त्या तळ्याच्या आरशात आपली तोंडे निरखून पाहात, म्हणजे चंद्र सूर्याचं जे प्रतिबिंब पडतं पाण्यामध्ये ते पाहत होते. कितीतरी लहान मोठी कमळे त्या तळ्यात नेहमी फुललेली असत. कमळ म्हणजे लोटस. त्यामुळे ते तळे फारच सुंदर दिसे. आता यामध्ये तळ्याचं वर्णन केले. तळ सुंदर होतं, तिथे काही कमळे होती. यहाँ पे पहले पंक्तियों में तालाब का वर्णन किया हुआ है। एक सुंदर तालाब था, एक बड़ा सा अरण्य था, उसमें एक तालाब था, वो हमेशा पानी से भरा हुआ रहता है, उसमें कई कई कमल थे. त्याच्या मधोमध एक मोठे निळे कमळ उगवले होते. त्याला अनेक सुंदर सुंदर पाकळ्या होत्या. त्या कमळातल्या एका पाकळीला काय वाटले कुणास ठाऊक, ती पुटपुटली, मी आहे म्हणून या कमळांची एवढी शोभा, नाही तर ह्याला कोण विचारतो. पुटपुटणे म्हणजे बडबडली, ती अशी बोलली. तिचे हे पुटपुटणे ऐकून शेजारच्या पाकळीला मोठा राग आला. ती म्हणाली, वाह ग शाणे, तू किती तरी जरी सुंदर असलीस तरी तू आतल्या बाजूस आहेस. बाहेरून मी उभी आहे म्हणून हे कमळ एवढं सुंदर दिसत आहे. तर इथे या निळ्या कमळाच्या ज्या पाकळ्या होत्या त्या एकमेकांशी भांडायला लागल्या. मी सुंदर, तुझ्यापेक्षा मी सुंदर, अशा पाकळ्या एकमेकांशी भांडू लागल्या. इन आगे के पंक्तियों में क्या बताया गया है कि ये तालाब में जो कमल था उसकी सब पंखुड़ी थी, वो आपस में झगड़ने लग जाती है कि मैं अच्छी हूँ, मैं सुंदर हूँ, मैं तेरे से सुंदर हूँ, ऐसा. त्या दोघींचे हे भांडण इतर पाकळ्या ऐकत होत्या. त्यांना वाटले, या दोघींचे एवढी काय ऐट, आम्ही देखील काय कमी सुंदर आहोत. साऱ्या पाकळ्या एकमेकांशी भांडू लागल्या. भांडून भांडून एक एक पाकळी थकू लागले. त्यामुळे ते कमळ कोमजल्यासारखे दिसू लागले. अभी आगे के पंक्तियों में क्या हुआ, ये सब झगड़ा कर रही थी. दोनों पंखुड़ियाँ कमल की झगड़ा कर रही थी. वो देख के बाकी के सारी भी पंखुड़ियाँ बोलने लगी, हम लोग भी सुंदर ही है. ऐसे करके सब पंखुड़ियाँ कमल की झगड़ा करने लगती है. और झगड़े में क्या हो जाता है, सारी पंखुड़ियाँ थक जाती है. और थकने से वो कमल ऐसा मुरझाया हुआ दिखने लग जाता है. त्या दोघांचे भांडण ऐकल्यावर बाकीच्या पण ज्या पाकळ्या होत्या त्या पण भांडायला लागल्या आणि सगळ्या पाकळ्या भांडून भांडून थकू लागल्या. आणि म्हणून काय झालं की ते जे कमळ, निळं कमळ होतं ते कोमजल्यासारखं दिसू लागलं. दुपारच्या वेळी एक हत्ती त्या तळ्याजवळून जात होता. उन्हामुळे त्याचे अंग तापून गेले होते. तळे पाहून त्याला फार आनंद झाला. इतक्यात हत्तीचे लक्ष मधोमध असलेल्या त्या सुकलेल्या निळ्या कमळाकडे गेले. बघा मुलांनो, त्याचं काय तो आनंद झाला, त्याला तळं बघून खूप आनंद झाला, पण त्याचं लक्ष कुठे गेलं, त्या सुकलेल्या कमळाकडे. त्याला वाटले, निळी कमळे कशी सुंदर आहेत, त्यात हेच तेवढे कमळ असे कोमजलेले का आहे. हे काही या तळ्यामध्ये शोभत नाही. त्याने ते कमळ सोंडेने उपटले व तळ्याबाहेर फेकून दिले. बघा मुलांनो, या पॅरेग्राफमध्ये काय झालं तर ते कमळ कोमजून गेलं, कारण की त्याच्या पाकळ्या भांडत होत्या. मग असं कोमजलेलं
कमळ पाहून हत्तीने ते उपटून बाहेर टाकून दिलं. म्हणजे यामध्ये भांडत असलेल्या कमळाचंच नुकसान झालं की नाही बघा. इन पंक्तियों में जो कमल मुरझाया हुआ था वो देखकर हाथी सोच में पड़ जाता है। अरे बाकी के कमल तो अच्छे दिख रहे हैं, ये कैसे मुरझाया हुआ कमल दिख रहा है, इसको मैं निकाल के बाहर फेंकता हूँ। और ऐसे करके हाथी ने वो कमल बाहर निकाल के फेंक दिया। तो ये पंक्तियों से हमें क्या समझ में आता है? जो झगड़ा कर रहे थे कमल, जो कमल की पंक्तियाँ झगड़ा कर रही थी, उनका ही आखिर में नुकसान हो गया। मुलांनो, आपला भारत देश मोठ्या कमळासारखाच आहे. हिंदी, मराठी, गुजराती अशा अनेक भाषांच्या रंगतदार पाकळ्या या भारत कमळाला आहेत. त्यामुळेच या कमळाला एवढी शोभा आली. मला ही भाषा येते असे आपण मराठीत म्हणतो. हिंदीत मैं यह भाषा जानता हूँ, तर पंजाबीत मैं ये भाषा जानता हूँ. हाँ, उर्दूत मैं यह ज़बान जानता हूँ. कश्मीरीत बू जॉन ई जबान. सिंधीत माँ હિય બોલા. गुजरातीत મને આ ભાષા આવડે છે. बंगालमध्ये अमी ई भाषारी जानी. असमियामध्ये मै ई भाषा जानत. ओडियातून मू ए भाषा जाणे. तेलुगूमध्ये नाईक भाषा तेलू सुजू. तमिळामध्ये एनकू इंद भाषे. तेरियम तर मल्याळममध्ये ई भाषा एनिक्यौ अरियाम. कन्नडमध्ये ई भाषा नवगे तळियुत्तेने आणि संस्कृतमध्ये इय भाषा मया ज्ञायते असे म्हणतात. एकच वाक्य पण ते निरनिराळ्या भाषात किती वेगवेगळ्या रीतीने सांगितले जाते. या वाक्याद्वारे लेखकाला काय सांगायचं आहे की भारत हा एक कमळासारखा आहे. त्याच्या विविध भाषा ह्या त्याच्या अनेक वेगवेगळ्या पाकळ्या आहेत. तर आपण ह्या एकाच भारताचे सगळे नागरिक आहोत. यहाँ पे लेखक को क्या बताना है कि भारत ये एक कमल जैसा है. उसकी विविध भाषाओं का मतलब अलग अलग उसकी पंखुड़ियाँ है. तुम्ही इंद्रधनुष्य पाहिले आहे ना, त्यामध्ये 7 रंग असतात. ते सारे एकत्र आले की इंद्रधनुष्य सुंदर दिसते. गाण्यात 7 स्वर असतात, पण त्या स्वरांचा सुंदर मेळ झाला म्हणजे गाणे गोड लागते. इथे लेखकाला सांगायचं आहे की जेव्हा एकत्र येतो 7 रंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य सुंदर दिसते. आणि गाणे पण गोड केव्हा होते? जेव्हा 7 स्वर ह्यांचा मेळ होतो, म्हणजे 7 स्वर एकत्र येऊन गाणं बनतं. म्हणजे असंच भारतीय संस्कृती कशी आहे? अनेकतेमध्ये एकता आहे. आपल्या इथे अनेक भाषा आहेत, अनेक वेश आहेत. भारतीय संस्कृतीत 7 या संख्येला वैदिक काळापासून महत्त्व आले आहे. पण अनेकतेत एकता हेच भारतीय संस्कृतीचे सार आहे. भारताला अनेक भाषांच्या पाकळ्या आहेत. बघा इथे जे वैदिक म्हणजे काळापासून म्हणजे पूर्वीचा काळ होता ऋषीमुनींचा, तो 7 या संख्येला खूप महत्त्व आहे. आणि आपल्या भारताचं काय आहे सार? तर अनेकतेत एकता आहे. त्याचे रंग निरनिराळे असले तरी त्या एकाच फुलाच्या पाकळ्या आहेत. त्या सर्व मिळून भारताचे हे सुंदर कमळ झाले आहे. तळ्यातल्या कोमजलेल्या निळ्या कमळाला हत्तीने सोंडेने उपटून तळ्याबाहेर फेकून दिले, तसे या कमळाचे होऊ न देणे आपल्याच हाती आहे नाही का?
इथे लेखकाला सांगायचं आहे की त्या पाकळ्यांप्रमाणे भांडून भांडून न कोमजता आपण एकत्र राहून न भांडता आपली ताकद वाढवली पाहिजे। तर इन पंक्तियों में लेखक को क्या बताना है कि हम उन पंखुड़ियों जैसे न झगड़ते हुए एक साथ रह के एकत्र रह के अपनी शक्ति बढ़ाना है। म्हणाल तर हा भारत देश माझा आहे। या देशातल्या साऱ्या भाषा माझ्या आहेत। या भाषा बोलणारे सारे माझे भाऊ आहेत। त्या सर्वांवर मी प्रेम करेन, त्यांच्या भाषा शिकेन, त्या भाषातील सुंदर विचार मी समजावून घेईन। मग सर्व देशात स्नेहाचा आणि प्रेमाचा सुगंध दरवळेल आणि मग भारताचे कमळ साऱ्या जगात शोभिवंत दिसेल। इथे लेखकाला काय सांगायचं आहे की भारत हा माझा देश आहे आणि या देशातल्या अनेक भाषा मी शिकेन, त्यातले विचार मी समजावून घेईल आणि येथील सर्व माझे भाऊ आहेत असं मी मानेल। मग काय होईल? सर्व प्रेमाचा सुगंध होईल, सगळीकडे आपण प्रेमाने राहू भारतामध्ये आणि मग भारत हे कमळ असे शोभिवंत दिसेल, सुंदर होईल। इधर ये लेखक को अभी क्या बताना है कि भारत ये मेरा देश है ऐसा मानना है और इसमें अनेक विविध जो भाषाएं वो मैं सीखूँगा, उनके भाषा में छिपा हुआ अर्थ मैं समझूँगा और सारे हम सब भाई बहन हैं ऐसा ही मैं मानूँगा। तो क्या होगा? सर सर भारत में सभी जगह प्रेम, आपस में प्रेम रहेगा और फिर भारत अच्छे से सुशोभित हो जाएगा, फिर भारत सुंदर हो जाएगा। आता आपण शब्दार्थ बघूया। निरखणे, टू ऑब्झर्व मायन्यूटली, पुटपुटणे, टू मटर, भांडण, क्वारल, कोमजणे, टू विथर, सोंड, ट्रंक, स्नेह, अफेक्शन, सुगंध, फ्रॅग्रन्स, पाकळी, पेटल, शोभा, ब्युटी, सुकणे, डू ड्राय अप, शोभणे, टू ॲपियर, लुक ब्युटिफुल, उपटणे, टू अप्रूट, प्रेम, लव, दरवळणे, स्प्रेड फ्रॅग्रन्स। धन्यवाद।